होतंय की काय, एक वेळ असा आला होता, पण अजून त्याच्याकडून काम भरपूर भगवंताला करून घ्यायचं होतं आणि त्यामुळे तो मृत्युंजय झालेला आहे आणि मृत्यूवर विजय मिळून तो आलेला आहे आणि त्याला परत पूर्वाना परत असं तो कार्य करतो आहे. तर ते कार्य त्याच्यातनं असंच घडत राहावं अशी आम्ही अपेक्षा करूया. मी विनंती करतो त्यांचं या ठिकाणी स्वागत व्हावं. गुलाब पुष्प आपले अमित शेट्टी आहे. तर तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद नेहमी त्याच्या पाठीशी असतील आणि तुमच्या आशीर्वादाच्या पाठीवर अशाच प्रकारचं कार्य त्याच्याही पुढे करील आणि तुमच्यामध्ये त्याला आणखी जास्त प्रेरणा मिळेल त्याचं या ठिकाणी स्वागत आहे. एक पत्नी असते जी जिच्यामुळे प्रेरणा मिळत असते, त्यामुळं त्याच्याप्रमाणे त्यांचा धोरण राहावं. आपल्या सर्वांचे आशीर्वाद या पाठीशी असतील मिळायला खात्री आहे. अन्य जे आपल्यामध्ये जे आहेत त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे कार्य करतात, भूमिका चांगली करतात, योगदान असतं. कुठल्या संप्रदायाचं असो किंवा आणखी कुठल्या संस्थेचं असो, प्रत्येक ठिकाणी निर्माण झालेलं आहे. ही सुंदर अशी खोली, ज्या खोलीमध्ये आपण सगळी भांडी वगैरे देऊ शकतो, तसंच त्या ठिकाणी जी आतमध्ये जी एकदम तुळशी उद्यान जे होतं त्यामुळे अडचण व्हायची, आता हे सुंदर प्रकारे त्या ठिकाणी हे तुळशी उद्यान आम्हाला दिसत आहे. सुशोभित अशा प्रकारची लादी वगैरे आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. हे सगळे जे कार्य केलेलं आहे किंवा आपल्याला हे सगळं दिसतं आहे परिवर्तन, हे सगळं परिवर्तन आपले अमित आणि त्यांची धर्मपत्नी जी आहे त्यांचं हे सगळं त्यांनी केलेलं हे कर्तृत्व आहे. आणि म्हणून त्यांचे करूया जो अमित सगळ्यांचा मित्र आहे, मित्रवत सगळ्यावर तो प्रेम करतोय आणि त्यामुळेच तो प्रत्येकाला आपलासा वाटतो. आपल्या इकडचाच नाही तर संबंध गावातले लोक सुद्धा त्याला काही काम असेल तर त्याला मुद्दाम आपल्या पंचांना किंवा इतरांना न सांगता त्याला अगोदर सांगतात, त्याला अगोदर बोलावतात. सगळ्यांना ते आपले मित्र कसे वाटतात आणि त्यामुळं आज हे त्यांनी खरोखर आपण मित्र आहोत, सगळ्यांसाठी आपण झटतो आहोत हे त्यांनी सिद्ध करून त्यांनी दाखवलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सन्मान आता आम्ही या ठिकाणी करणार आहोत. या देवाच्या या उत्सवामध्ये सगळी लहान थोर मंडळी जी आनंदाने या ठिकाणी आम्हाला दिसत आहे, आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी दिसत आहे. सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र आलेली आहेत आणि गुण्या गोविंदाने या ठिकाणी नांदत आहे. हे बघितल्यानंतर खरोखरच त्या भगवान राष्ट्रपती देवानाच कृपा करून सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे आणि असंच त्या सगळ्यांना असंच ठेवायचं आहे आणि त्यांच्याकडून अशाच प्रकारची सेवा करून घ्यायची आहे. आपण बघतो आहोत त्या ठिकाणी आम्ही लहानपणी इथून जायचो. ही वाढ ही आम्हा सगळ्यासाठी जी आमच्या रानामध्ये ज्यांची शेतं आहेत त्या शेतामध्ये जाण्यासाठी हीच एक वाढ होती. ही चढत जायची किंवा जर कोणाला मांजऱ्यामध्ये जायचं असेल किंवा आशियामध्ये जायचं असेल तर तीच वाढ होती. आज या ठिकाणी बघितलं असेल तर आम्हाला भरपूर या ठिकाणी हे परिवर्तन झालेलं दिसतं आहे. पूर्वीचं काही राहिलेलं नाही. एरवी एवढं असं आहे की या ठिकाणी जर यायचं असेल तर यायला सुद्धा धड वाट नव्हती असली तरी त्या ठिकाणी वाटेवर पावसाळ्यामध्ये पाणी चिखल अशा प्रकारचं वातावरण असायचं आणि त्यामुळे चतुर्थीच्या वेळेला सुद्धा पाहुण्याला म्हणा किंवा आपल्या मित्रांना बाबा या चतुर्थीला या असं म्हणायला सुद्धा आम्हाला लाज वाटायची. आज राष्ट्रीय देवाच्या कृपेनं आणि अमित शेटगावकर यांच्या प्रयत्नामुळे आम्ही बघितलं असेल या ठिकाणी सुंदर असं वातावरण प्रत्येकाच्या घराकडे आज या ठिकाणी चांगल्या प्रकारचा रस्ता झालेला आहे. त्यांच्या अंगणामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अंगणासाठी सुद्धा दिसत आहेत आणि म्हणून आपण बघितलं चतुर्थीच्या वेळी सुद्धा आता पूर्वीसारखे गणपती राहिले नाहीत. आता सगळे लोक बोलावतात आपापल्या मित्रांना नातेवाईकांना आणि गणपती सुद्धा सार्वजनिक गणपती असतात ना तसे गणपती या ठिकाणी आपापल्या घरामध्ये काही दिसत आहेत. कारण संजय दाभोलकर आमचे अमल तसं त्यानंतर आमचे निवृत्ती जे आहेत पत्रकार जर बघितलं असेल तर निवृत्ती जे आहेत हे निवृत्ती कोणी म्हणतात शेजारचं काय म्हणतात शेजारची वकालकुंडी असं म्हणतात. निवृत्तीचं कार्य जे आहे ते एवढं मोठं आहे की सगळीकडे निवृत्ती म्हणजे काय संबंध आपल्या गोव्यामध्ये जे आहे त्या सगळ्यांना ते परिचित आहेत. सगळ्या कलाकारांना जर खरी जर त्यांनी किंवा स्त्री कलाकार जे आहेत या सगळ्या स्त्री कलाकारांना जर खरी लोकप्रियता जर कोणी मिळवून दिली असेल तर ती म्हणजे आमच्या निवृत्तीला दिलेली आहे. आणि त्यामुळे सगळ्या त्या स्त्री कलाकार जेवढ्या कलाकारांनी जी कला त्यांची होती ती कला त्यांनी आपल्या पुस्तक रूपानं मांडलेली आहे. इथल्या सुद्धा कलाकारासाठी जे असे भूषणास्पद असं काम ज्यांनी केले आपल्या गावामध्ये त्यांच्यावर त्यांनी काय पुस्तकं लिहिलेली आहेत. अनेक त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, कविता संग्रह त्यांचे आहेत आणि त्यामुळं त्यांचं नाव जे आहे सगळीकडे पोहोचलेलं आहे. अनेक त्यांना पुरस्कार त्यासाठी त्यांना मिळालेले आहेत. त्यांच्या ज्या काही कविता आहेत भरपूर कविता म्हणजे आईबद्दल किती प्रेम आहे हे येतं. वय त्या ठिकाणी अमृत वर्षिणी आई हा त्यांचा कविता संग्रह आहे.
जगज्जननी आई हाही कविता संग्रह आहे आणि त्याशिवाय अमृतांजली आई ही गीतांची ध्वनिफीत सुद्धा त्यांची आहे, म्हणजे आईबद्दलचं आहे. त्याशिवाय संबंध पेडणे तालुक्यामध्ये जे आपले वैभवशाली पेडणे, आपला पेडणे तालुका हा कसा वैभवशाली आहे, काय पेडण्यामध्ये वैभव आहे, वैभवाचं काय पाहण्यासारखं आहे, हे सगळं त्यांनी स्वतः आपण फिरून त्या ठिकाणी त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या त्या पुस्तकामध्ये बघायला मिळतं. जीवन वाढ हा त्यांचा एक कविता संग्रह आहे. तसंच मोर्जीतील भूषणे, मोर्जीमध्ये जेवढे चांगले चांगले कलाकार जे आहेत या सगळ्या कलाकारांना कोण कोण कलाकार आहेत त्यांच्या पुस्तकात आम्हाला असं माहिती देखील नसतं. सगळेच काय आम्ही सगळ्या कलाकारांना ओळखत नसतो प्रत्येक वाड्यावरच्या. त्यांनी सगळ्या मोर्जीमध्ये फिरून प्रत्येक कलाकार त्याची माहिती मिळवून आणलेली आहे आणि त्या ठिकाणी त्या पुस्तकामध्ये ते वर्णन केलं आहे. त्यामुळे ते पुस्तक त्यांचं मोर्जीतील भूषणे कलाकाराचा परिचय आहे. तसंच मंथन हा त्यांचा ललित लेख संग्रह आहे. चेतना हा त्यांचा ललित लेख संग्रह आहे. पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर. तुमच्या सेवेत तत्पर, अचूक आणि योग्य. जिथे विश्वास तिथेच नाव. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. लाईव्ह अपडेट्स, योग्य माहिती आणि वेळेवर सेवा हेच आमचं वचन. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. नाव भरोशाचा.